सर या अनुषंगाने जेव्हा ई-केवायसीच्या सूचना होत्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली, पण त्याच्यामुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे लाभ बंद झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने मान्य सचिव महोदयांनी 20 तारखेला व्हीसी घेतली होती आणि व्हीसी मध्ये त्यांनी सूचना दिल्या होत्या की या अनुषंगाने जी काही यादी आहे ती जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून देण्यात येईल. बिनवाईल माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील आपली त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये या विषयाला कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता याच्या देखील सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा स्तरावरती जवळपास 30,918 महिलांची यादी गुगल ड्राईव्ह मध्ये प्राप्त झाली. त्यापैकी ग्रामीण मध्ये जे आहे जवळपास 22,921 आहे आणि शहरी भागामध्ये 7,997 महिलांची यादी आलेली आहे. त्याला आम्ही ग्रामीण आणि शहरी गावनी आपण याद्या करून पाठवलेल्या आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की पडताळणीमध्ये शासनाने 3 मुद्द्यांवरती पडताळणी करण्याचा एक विषय होता. एक महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्याचं वय 21 ते 65 या दरम्यान असावं आणि सेकंड एक होते की काही महिलांनी अर्ज केला त्याच्यामध्ये नाव महिलेचं आहे पण आधार कार्ड पुरुषाचं जोडलेलं आहे, त्यामुळे ती महिला म्हणजे ज्यांनी अर्ज केला ती ऍक्च्युअल मध्ये महिलाच आहे का नाही हा एक महत्वाचा विषय होता. आणि थर्ड महत्वाचा विषय म्हणजे की त्या कुटुंबाच्या सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा नाही किंवा सेवानिवृत्तीचा लाभ घेत नाही याची पडताळणी होणं महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे कुटुंबाची व्याख्या फार स्पेसिफिक दिलेली आहे. कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुले एवढं ते कुटुंबाचं आहे आणि या अनुषंगाने आपण सर्व याद्या त्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या आहे. आता महत्वाचं हे आहे की त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचंच व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि त्या यादीमध्ये ज्यांचं नाव नाही आहे त्यासाठी आपल्याला शासनाच्या पुढच्या सूचनांचं वाट बघावी लागेल. कारण की ज्यांची यादी आपल्याला शासन स्तरावरून आलेली आहे यांचंच पडताळणी होणार आणि ज्यांची यादी नाही आली त्यांची सध्याच्या घडीला आपण काहीच नाही करू शकत. आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा, तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांची केवायसी चुकलेली आहे किंवा राहून गेलेली आहे किंवा मग केवायसी सक्सेसफुल झाल्याचा मेसेज आल्यावरही त्यांना हप्ते आले नाही आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. बघा, तुम्ही जे काही बालविकास अधिकारी आहेत वर्धा जिल्ह्याचे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असेल आणि त्यांनी स्पष्टता त्यामध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेची जी काही केवायसी पडताळणी आहे ही अंगणवाडी सेविकाताईकडूनच होणार आहे आणि ती टप्प्याटप्प्याने होणार आहे. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला आणखीन समजावून सांगतो आणि काही मुद्दे आणखीन तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, धैर्य ठेवा. तुम्हाला या अगोदरसुद्धा मी सांगितलेलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला केवायसी मुदतवाढ पुन्हा मिळणार आहे. कारण की सर्वच सोशल मीडियावर असं सांगण्यात येत होतं की आता पुन्हा केवायसीची मुदतवाढ मिळणार नाही आहे. 31 डिसेंबर 2025 ही आखरी संधी होती. आता पुन्हा लाडक्या बहिणींना केवायसीसाठी संधी मिळणार नाही. परंतु आपलंच चॅनल असं होतं ज्यांनी ठामपणे सांगितलं होतं की सरकारला लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसीसाठी मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. कारण की सर्व चूक ही शासनाची होती, शासनाच्या वेबसाईटची होती. तर लाडक्या बहिणींना घुमून फिरून प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यामुळे त्यांना ते समजले नसल्यानं त्यांची केवायसी चुकली होती किंवा OTP लवकर येत नव्हता, त्यामुळे सुद्धा त्यांची केवायसी राहून गेलेली होती. म्हणजे यामध्ये चुका शासनाच्या होत्या आणि म्हणूनच आपण ठामपणे सांगत होतो की शासनाला पुन्हा मुदतवाढ केवायसीसाठी द्यावीच लागणार आहे आणि त्यांनी ती दिलेली आहे. तर बघा, अशाच प्रकारे मी सुद्धा तुम्हाला आता काही मुद्दे यामध्ये सांगणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमची जी केवायसी प्रक्रिया आहे ही टप्प्याटप्प्याने होणार आहे. कारण की आता खूप साऱ्या बहिणी अंगणवाडीमध्ये जाऊन हे चेक करत आहेत की आमचं केवायसी करायची आहे आणि त्यामध्ये त्यांचं नाव नसलं तर मग त्यांना वापस यावं लागणार आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अंगणवाडी सेविकाताई यांना अजूनही आमच्याकडे यादी आली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा शासन आदेश आलेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की खूप साऱ्या कमेंट्स लाडक्या बहिणींच्या मी वाचल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की सर, आम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन जेव्हा केवायसीची विचारणा करतो तेव्हा ते म्हणत आहेत की आमच्याकडे कुठलाही अशा प्रकारचा आदेश आलेला नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, केवायसी त्यांनाच करावी लागणार आहे. कारण की शासनाचे आदेश आता सर्वच अंगणवाड्या केंद्रांपर्यंत पोहोचत आहेत. आदेश निघालेले आहेत, आता हे लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांमध्ये हे आदेश पोहोचलेले सुद्धा असतील. तर तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता आणि बाकी राहिलेल्या अजून काही जिल्ह्यांमध्ये हे लवकरच पोहोचणार आहेत. म्हणजे की शासन आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्यानं ते असे म्हणत आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडूनच तुमची केवायसी पडताळणी होणार आहे. कारण की खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे आदेश पोहोचलेले आहेत आणि लवकरच त्यांना याची सुरुवात करावी लागणार आहे. कारण की आताच तुम्ही वर्धा जिल्ह्याचे जे
जे काही बालविकास अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की याद्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आम्ही त्या सर्व अंगणवाडी ज्या काही वर्धा जिल्ह्याच्या अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना पाठवलेल्या आहेत आणि यामध्ये या याद्यांमध्ये फक्त काही बहिणींचंच नावं आलेली आहेत आणि यावरून ज्यांच्या आधी याद्या आलेल्या आहेत, ज्यांचे नावं त्यांच्याकडे आले आहेत आणि ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये त्यांनी ते याद्या पाठवलेल्या आहेत, तर ज्यांची नावं आलेली आहेत वरून त्यांचीच KYC पडताळणी या अंगणवाडी सेविकाताई करणार आहेत, बाकी सर्वांची करणार नाही आहेत. त्यांना वाट बघावी लागणार आहे कारण की टप्प्याटप्प्याने ही पडताळणी होणार आहे, यावरून स्पष्ट दिसत आहे. तर आता ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये आता वर्धा जिल्ह्याचं तुम्ही बघून घेतलं, अकोला जिल्ह्याचं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की शासनादेश तुम्हाला दाखवलेला आहे की अंगणवाडी सेविकांकडून त्यांची KYC पडताळणी होणार आहे. तर होऊ शकते की अकोला जिल्ह्यामधील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुद्धा जे काही आदेश आहेत ते पोहोचलेले असतील आणि अंगणवाडी सेविकाताई यांना लवकरच या 1-2 दिवसात याची सुरुवात करावी लागणार आहे. कारण की काल त्यांची मीटिंग होती आणि त्यामध्ये काय ठरलं नेमकं हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु आता या 1-2 दिवसामध्ये होऊ शकते आज किंवा उद्यापासूनच त्यांना KYC पडताळणी करावी लागणार आहे. तर यामध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की KYC पडताळणीची प्रक्रिया थोडी लांबणार आहे कारण की आतापासून सुरुवात झालेली KYCची प्रक्रिया 1 ते 1.5 महिन्यापर्यंत चालू शकते. कारण की काही बहिणींचंच नाव याद्यांमध्ये आलेलं आहे, बाकी बहिणींचं नाव याद्यांमध्ये आलेलं नाही आहे. तर ही पडताळणी टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि उरलेल्या बहिणींची जे काही नावं आहेत ते नंतर दुसऱ्या यादीमध्ये येणार आहेत. तर पहिली यादी आलेली आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींची जी काही वर्धा जिल्ह्यातली संख्या सांगितलेली आहे अधिकारी महोदयांनी, तर ती सांगितलेली आहे 30,918 नावांची यादी त्यांच्याकडे आलेली आहे. त्यामध्ये ग्रामीणमध्ये 22,921 महिलांची नावं या यादीमध्ये आलेली आहेत. त्याचबरोबर शहरीमध्ये 7,997 महिलांची नावं या याद्यांमध्ये आलेली आहेत. तर आता या जे काही टोटल आलेलं आहे या महिलांचीच KYC पडताळणी सध्या सुरू होणार आहे. बाकी उरलेल्या बहिणींची जे काही पडताळणी आहे त्यांची नावं आल्यानंतर होणार आहे, म्हणजे याला थोडा वेळ लागणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला घाबरायचं नाही, तुमच्या सर्वांचीच KYC प्रक्रिया होणार आहे. टप्प्याटप्प्याने ही KYC प्रक्रिया होणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट की या पडताळणीमध्ये काय तपासणार आहेत ते कोणते निकष आहेत, तर तुमचं वय 21 ते 65 वर्षाच्या अंदर असलं पाहिजे. त्याचनंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं जे काही आधार कार्ड तुम्ही या योजनेला लावलं होतं ते तुमचं पतीचं लावलं असेल किंवा वडिलांचं लावलं असेल तर मग मात्र यामध्ये थोडा घोळ निर्माण झालेला आहे. तुमच्या नावाचं आधार कार्ड जे काही असेल ते आधार कार्ड इथं चालणार होतं, परंतु तुम्ही काय केलं, तुमचा नावाचा अर्ज केला परंतु आधार कार्ड पतीचं किंवा वडिलांचं लावलं असल्यानं यामध्ये थोडा घोळ निर्माण झालेला आहे. तर हे तुम्हाला सुद्धा दुरुस्त करावं लागणार आहे. KYC पडताळणीमध्ये तुम्हाला आधार कार्ड स्वतःचं घेऊन जायचं आहे आणि तिथं त्यांना द्यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर आहे का किंवा मग सेवानिवृत्ती झाल्यानंतर तुम्ही निवृत्ती वेतन कुणी घेत आहे का तुमच्या घरामध्ये, हे सुद्धा तपासलं जाणार आहे आणि याच निकषांनुसार तुमची पडताळणी होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो जिल्हाधिकारी कार्यालयामधून नावांची यादी ही सर्व अंगणवाडी केंद्रांकडे पाठवण्यात येत आहेत आणि पाठवल्या जात आहेत. काही अंगणवाडी केंद्रांमध्ये या याद्या आलेल्या आहेत कारण की जिल्ह्यांमध्ये खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे याद्या आलेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये अजूनही बाकी असू शकतात. तर त्यांनासुद्धा 1-2 दिवसात लवकरच हे याद्या पोहोचणार आहेत आणि या याद्यांमध्ये फक्त काही महिलांचीच नावं आलेली आहेत आणि या काही महिलांचीच नावं ज्यांची आलेली आहेत त्यांचीच KYC पडताळणी अंगणवाडी सेविकाताई करणार आहेत, बाकींचं करणार नाही आहेत. बाकींची जोपर्यंत नावं त्यांच्या याद्यामध्ये येत नाही, दुसरी लिस्टसुद्धा जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत अंगणवाडी सेविकाताई त्यांची KYC पडताळणी करणार नाही आहेत. ज्यांचं नाव त्यांच्याकडे आलेलं आहे त्यांचीच पडताळणी होणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तिथं जाऊन चेक करायचं आहे तुमचं नाव आले की नाही आलं आहे आणि त्यानंतर तुमचं नाव जर आलं असेल तर तुमची KYC पडताळणी तिथं करून घ्यायची आहे. आणि ज्यांची नावं आली नाही आहेत त्यांना घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. त्यांची नावंसुद्धा दुसऱ्या लिस्टमध्ये येणार आहेत आणि ही लिस्टसुद्धा लवकरच येणार आहे. तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे, तुमचीसुद्धा KYC पडताळणी होणार आहे. तर अशा प्रकारे अंगणवाडी ताईकडूनच तुमची KYC पडताळणी होणार आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. आणि जर कुठे जर असं वाटत आहे 2-3 दिवस झाल्यावरही तुमची KYC पडताळणी अंगणवाडी सेविकाताई करतच नाही आहेत, तर मग तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सरळ आपली KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तालुक्याच्या ठिकाणी जे काही महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय असते त्या कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ही पडताळणी करता येणार आहे. आता बघा, तुम्हाला थोडं वॉच करायचं आहे, थोडासा टाईम द्यायचा आहे, वेळ द्यायचा आहे. 1-2 दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकाताईच तुमची KYC पडताळणी करणार आहेत. तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये
जे काही याद्या आहेत नावांच्या ते पाठवणे चालू झालेले आहे. लवकरच अंगणवाडी सेविकाताई तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाताईंकडे सुद्धा ही जी काही नावांची यादी आहे ती सुद्धा येणार आहे. तर बघा 2-3 दिवस वाट बघा. जर नाहीच आले, जर अंगणवाडी सेविकाताई नाहीच म्हटलं तर मग मात्र तुम्हाला जास्त उशीर करायचा नाही आहे. आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील त्यांचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन आपली केवायसी पडताळणी करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.